तर नमस्कार मंडळी नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आता रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर या देखील आता अडचणीत सापडलेल्या आहेत. म्हणजे ईडी कडून त्यांना समन्स पाठवला गेला आहे आणि पुढील हप्त्यामध्ये त्यांची चौकशी होण्याची आता दाट शक्यता आहे. तसेच आता ही पण माहिती समोर आली आहे की प्रतिभा चाकणकर व अशोक खरात यांच्यामध्ये किती कोटींचा व्यवहार झाला. त्यामुळे आता प्रतिभा चाकणकर या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडल्या गेल्या आहेत. म्हणजे या अशोक खरातवरती अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. त्यात रुपाली चाकणकर या अशोक खरात यांच्या मंदिरातील ट्रस्टच्या सदस्य होत्या, त्यामुळे त्यांच्यावर आधीपासून टीकेची जोड उठवली गेली. मात्र त्यानंतर त्यांनी काही काळामध्येच लगेच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र आता त्यांच्या घरातील एक सदस्यांची नावे आता या प्रकरणामध्ये समोर येत आहेत आणि त्यातील एक नाव म्हणजे प्रतिभा चाकणकर यांचं. म्हणजे अशी माहिती समोर आली आहे की रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर व अशोक खरात यांच्यामध्ये जवळजवळ 236 वेळा फोनवरून संपर्क झाला होता. तसेच आर्थिक व्यवहाराप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी असं सांगितलं होतं की खरातशी माझा कोणताही खाते व्यवहार झालेला नाही. मात्र खरातने ज्या खात्यावरून व्यवहार केला होता त्याच समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा चाकणकर यांचं खाते मिळाले आहेत असा खुलासा देखील झाला आहे आणि या खात्यावरून जवळजवळ 40 ते 50 कोटी रुपयांचा ट्रान्झॅक्शन म्हणजेच व्यवहार देखील झालेला आढळलेला आहे अशी माहिती समोर आलेली आहे. आणि या सर्व गोष्टीमुळे चाकणकर कुटुंबावर त्याचा दबाव वाढत चाललेला आहे आणि अजून काय काय पुरावे हाती लागतात याकडे सर्वांचं लक्ष लागून लागलेलं आहे. तुमचं मत नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.